हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. चला, सकाळ झाली, 9 वाजले. तशी माझी सकाळ रोज लवकरच होते. 7:30 पावणे 8ला आमचं इकडे पाणी येतं. पाण्याची कामं करते, फ्रेश वगैरे होते, झाडू वगैरे काढते आणि झाडू झाल्यावर सगळ्यात आधी लागतो तो गरम गरम काळा चहा. काळा चहा घेतल्याशिवाय काहीच सुचत नाही, पुढची कामं काय करायची आणि काय नाही. मग काय, आपला चहा मस्त ओतून घ्यायचा आणि निवांत आपल्या एका जागेवर जाऊन बसायचं आणि पुढचं दिवसाचं नियोजन करायचं की आज दिवसभरात काय काय करायचं आहे, काय जेवण बनवायचं आहे, काय नाही ते सगळं. मग गेले आंघोळीला. आंघोळी वगैरे करून मस्त माझं सगळं आवरलं, माझी तयारी केली. आणि हा कुर्ता बघताय तुम्ही, ड्रेस माझा हा मला खूपच आवडतो. मस्त ब्लॅकवर कॉन्ट्रास्ट असं पूर्ण डिझाईन थ्रेडवर्कचा आहे आणि त्याच्यावरच मला एकदम मॅचिंग असे इयरिंग्स मिळाले होते, तर मी ते घेतले होते आणि एकदमच मॅच होतात आणि खूप छान वाटतात. तर दाखवते तुम्हाला घालून. तर चला, इथे तयारी माझी चालू आहे आणि तयारी झाल्यावर लगेचच जायचं आहे आपल्याला किचनकडे, कारण की किचन आपल्याला आवाज येते तिकडनं, मॅडम काय करताय, तुम्ही कधी येताय. कारण की आपलं ते काम पहिलं असतं आणि एवढ्या गरमीमध्ये, नागपूरमध्ये तर एवढी गरम आहे, त्यात सुचत नाही की आज काय करायचं आणि काय बनवायचं. तर फ्रीज खोलला, फ्रीजमध्ये पाहिलं तर भेंडी होती ठेवलेली. मग म्हटलं चला आता भेंडीची भाजी करूयात. आणि खरंच एवढ्या गरमीमध्ये काहीही सुचत नाही. हॅट्स ऑफ आहे सगळ्या स्त्रियांना, जेवढ्या गरमीत 1-1.5 तास एका जागेवर गॅससमोर उभं राहून जेवण बनवायचं, खरंच कमालीची गोष्ट आहे. तर किचनमध्ये आले. आता किचन पण माझ्या भरोशावर आणि मी किचनच्या भरोशावर. तर चला, भरोशावरून एक आठवलं गोष्ट तुम्हाला सांगते. तर तुम्हाला माहीत आहे का, जगातला सर्वात सुंदर शब्द कोणता? तर भरोसा. त्याची एक स्टोरी सांगते तुम्हाला. मगरमच्छ असते ना, पाण्यात राहते, तर तिचे दात कसे साफ होतात तुम्हाला माहिती आहे का? नाही. तर मी सांगते. मगर तर सगळे तिचं अन्न जे आहे ते ती गिळते, स्वॅलो करते. थोडंफार चावत पण असेल, पण मगर हफ्त्यातून एकदा तिचं पूर्ण तोंड उघडून एका जागेवर थांबून राहते. तर त्यांचं ते एक नॅचरल प्रोसेस आहे. जेव्हा मगर तोंड उघडून ठेवून एका जागी पडून राहते, तेव्हा तिथे एक प्लोवर नावाचा पक्षी येतो आणि तो मगरीच्या दाताच्या फटींमध्ये जे काही अन्न अटकलेलं असतं ना, ते काढून खायला सुरुवात करतो. आता किती मजेशीर प्रोसेस आहे बघा. मगर असे कितीतरी पक्षी एका झटक्यात गिळू शकते, पण ती मगर पण गप्प पडून राहते, काहीच न करता त्या पक्ष्याला त्याचं अन्न खाऊ देते. कारण की त्यामुळे तिचे पण दात साफ होतात आणि दुसरं म्हणजे प्लोवरचं अन्न मिळतं त्याला आणि त्याचं पोट पण भरतं. आता हा सांगायचा मुद्दा असा की दोघं पण एकमेकाच्या भरोशावर आहेत आणि त्याच भरोशाने एकमेकांचं काम पण निघतं आहे. आपल्या आजूबाजूलासुद्धा अशीच लोकं असतात ज्यांच्यावर आपण भरोसा करतो आणि जे आपल्यावर भरोसा करतात. त्यामुळे तुमचे कलिग्स असतील किंवा रिलेटिव्ज असतील, कोणी फॅमिली मेंबर्स, कोणी फ्रेंड असतील, तर अशा लोकांना आपल्या आयुष्यात नक्कीच जपून ठेवा जे आपल्यावर भरोसा करतात. ती हिंदीमध्ये म्हण आहे ना, भरोसे पे दुनिया कायम आहे, तसंच काहीतरी. तर चला, बोलता बोलता जेवण पण बनवून झालं. डाळ पालक बनवली होती, भेंडीची भाजी, चपाती, भात. आधी मुलाचं प्लेट वाढलं, त्याला नेऊन दिलं, नंतर मी पण जेवून घेतलं आणि छान झाले होते डाळ पालक वगैरे. नंतर ही जी मुवमेंट येते ना, भांडी घासायची आणि किचन क्लीन करायची, तेव्हा एक ना असं एक मनाला खूप शांती मिळते की चला आता आपले सगळे कामं झालेत आणि आता फक्त भांडी घासल्यानंतर आपल्याला बेडवर पडून फक्त फोन पाहायचा आहे. त्यानंतर सगळं मी आवरून घेतलं, थोडासा आराम केला. संध्याकाळी आम्ही मुलाला घेऊन निघाले मॉलला, कारण की वेकेशन स्टार्ट आहेत, अजून संपलेले नाही आहेत. तर त्याला पॅराग्लायडिंग करायचं आहे, मला पॅराग्लायडिंग करायचं आहे, म्हणून त्याला घेऊन गेले आणि आम्ही दोघंही बसलो त्यामध्ये, छान असं एन्जॉय केलं. त्यानंतर मी गेले रिलायन्स मार्टमध्ये. दूध घ्यायचं होतं, दही थंडा वगैरे घेतलं आणि तिकडनं घरी आलो.
तर असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला व्लॉग माझा, तुम्ही कुठून बघता ते मला नक्की सांगा, म्हणजे मला पण कळेल की माझा व्लॉग कुठपर्यंत पोहोचतो आहे. आणि असेच माझे व्लॉग आवडले तर लाईक करा आणि फॉलो करा.